ह्याचा जरी डायरेक्ट संबंध तुम्हाला वाटत नसेल, महिलांना वाटत नसेल किंवा काही लोकांना त्याचं महत्व आज कळलं पडलं. 2 वर्षापूर्वी मी या गोष्टीला विरोध केला होता सभागृहात. कारण काही हजार रुपये त्यांच्या मतदारसंघामध्ये हा इको सेन्सिटिव्ह झोन जर आलाच असता तर तिकडच्या लोकांचं जीवनमान त्यांच्या परवानगीला घर बांधण्याचा परवानगी मागणाऱ्या किंवा दिल्लीत घ्यावी लागेल अशी परिस्थिती या इको सेन्सिटिव्ह झोनच्या माध्यमातून त्या कळीच्या रिपोर्टच्या माध्यमातून आली आणि म्हणून विरोध केला. पण हा विरोध आम्हाला का करावा लागला? कारण त्याची सुरुवात करून गेली म्हणजे शिवसेनेच्या काळात मागची 14 वर्ष त्यांनी जे खासदार होते पर्यावरण मंत्री असताना सुरुवात त्यांनीच केली की हे इको सेन्सिटिव्ह व्हावं म्हणून. दुसरं पूजा काढवलं त्यांच्याकडे. आजपर्यंत कोकण धार्मिक का नाही झाला? एवढी मोठी नाव मला सांगितलं तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाला पाठवलं ठीक आहे, माझं थोडा सरळ होतं. वाजपेयी साहेबांच्या अतिशय जवळचा तेही होतं. पण कोकणासाठी काय केलं? असं एक काम दाखवावं जिल्ह्यामध्ये. मी खासदार केलं म्हणतो, खासदार किती म्हणतो नंतर तुमच्याकडे करतो. मागच्या 14 वर्षामध्ये असं काय केलं प्रभूंनी किंवा शिवसेनेने की लोकांना दिसेल हे शिवसेनेने केले शासनाने. हायवेला जवळपास वाढीव खराब पातळीवर अनुभव 1.5 वर्ष अनुभव 1.5 सव्वा वर्ष काहीतरी कारण 274 कोटी त्याला कमी पडले. 200-250 त्या कामाला मी वाटतो केलं ना ते माझ्या नावाने तिकडच्या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी 274 कोटी रुपये सँक्शन केले तेव्हा तो रस्ता पूर्ण झाला. बाकीचा रस्ता व्हायचा तिकडे परवेली बघा तिथे त्यांचे खासदार आहेत शिवसेनेचे, अजून रस्ता पूर्ण नाही झाला. मी इकडचा कसा होतो आणि तिकडचा होत नाही, तिकडेही 60 खासदार तिथे. अशी कुठली गोष्ट त्यांनी केली की इकडची जिल्हा परिषद पण त्यांच्याकडे जावी. ही सगळी लोक आम्ही सगळी लोक साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो. मी कधीच साहेब म्हणून वागायला गेलो नाही, आपोआप असतं. कुडाळकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आता वाटते ते पसरवणार वाटते ते कारण दुसरं अस्तित्व टिकवायचं दुसरं मार्ग झालाय. कारण का काम निघलं तर मग मिळणार नाही, कारण कामच दिसत नाही. मागच्या निवडणूक आम्ही कधी नाही बोलू एकत्र बसून काम केले एकत्र मिळून कोकणाचा विकास केला असता कधीच कोणाला कोण इव्हन राणेसाहेबांना कधी थांबवलं. मोठमोठी लोक त्यांच्या पक्षातून बाहेर पडत आहे. आज जर रावले पडले बाहेर काल पडताना काय बोलले या दलालांचं पक्ष आहे शिवसेना म्हणते. उद्या एकटाच उमेदवार तुमच्याकडे मतं मागायला आला तर तुम्ही दलालांना मतं द्याल का? काहीतरी विचार करा, उद्याच्या मुलांचा विचार करा. आज आम्हाला शिक्षण मिळालं, साहेबांसमोर आम्हाला सगळं काय मिळालं, आम्ही जगामध्ये सगळं काय बघू शकतो का? राहणीमान जर वाढवायचं असेल, मुलाला शिक्षण द्यायचं असेल, आता केंद्र सरकारने आमचं काय केलं? देशामध्ये पारदर्शकता यावी या सगळ्या गोष्टी सगळे नियम तुमच्यापर्यंत लागू केले. तो माहितीचा अधिकार असतोय, रेग्युलेशन असतोय, महिला आरक्षण देण्याचंही काम आमच्या काँग्रेस पक्षाने केलं होतं. काही कारणासाठी लोकसभेत पास होऊ शकले नाही. अमेरिकेत एका छोट्या गावाने प्रकल्प सुरू केला सुरुवातीला टॅम्पामध्ये. आज आपल्या राज्याला फ्लोरिडा
किती मुलांना नोकऱ्या मिळतील, किती जोडधंदे तयार होतील याचा कोणी विचारच करत. प्रकल्प ग्रामीण आहेत असा विरोध जैतापूर नाही होत. आज विरोध जैतापूर होता. जैतापूर प्रणवच्या प्रकल्प आणणार कोणी, कोणाच्या इलेक्शन पत्रिकेमध्ये होता? सुरेश प्रभूंचे. माझ्या नव्हता, मी ऊर्जा मंत्री नव्हतो. ऊर्जा मंत्री असताना त्यांच्या इलेक्शन पत्रिकेमध्ये होतं की अणुऊर्जा आम्ही आणणार म्हणून. जैतापूर सगळं काय आम्हाला काढण्यात तुम्हीच दिलेलं आहे. तो काळाचा प्रश्न असू दे. येणाऱ्या अधिवेशनानंतर मी साहेबांबरोबर त्या अधिकाऱ्यांची बैठक लावू, तोही मार्गी लावू. वन जपण्याचा विषय असू दे, तोही मार्गी लावू. त्या अधिकाऱ्यांबरोबर बसून समजू. पण कोकणाच्या व्यायामामध्ये जायचं नाही आणि कधी तो विचारही केला नाही. फक्त तुम्ही सोबत राहा. एक चूक झाली तर उद्याची पिढी तुम्हाला माफ नाही करणार. उद्या जेव्हा 20-35 वर्षानंतर तुम्हाला तुला विचारतील कुठे प्रकल्प काय येऊ दिले नाहीत तेव्हा, इकडचं नाही म्हणता येईल, जिथे जिथे येतील. पश्चिम महाराष्ट्र बघा, जास्त स्पर्धा करू नका. पश्चिम महाराष्ट्र बघा, तिकडे लोक किती उत्सुक असतात, किती जागरूक असतात हे तिथून तुम्हाला कळेल. एवढ्या मोठ्या गोष्टीचा तुम्ही हिशोब लावा. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण गरमी झालेल्या आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्याची भूकी लागली. तुम्ही मागचे 5 वर्ष कुठे होते? आता तुम्हाला तो खासदार 28 वर्षाचा त्याला तुम्हीच निवडून दिला. आज तुम्हाला तो दिसतोय मागे 4.5 वर्षामध्ये तुम्ही नाही पाठला केलं. तेव्हा जर त्यांच्या कामाचा पाठला केला असता तर आज ही शिवसेनेची अवस्था झाली नसती. आज उमेदवार सापडत नाही त्यांना. कोण उमेदवार? मी मागे जाहीर दिलं होतं, तुम्ही कोणी जाहीर तरी करा की तुमचा उमेदवार म्हणून. आजपर्यंत शिवसेनेचा उमेदवार जाहीर होत नाही. ही अशी परिस्थिती शिवसेनेवर यावी. आज शिवसेनेसारख्या पक्षाने बाळासाहेबांचं स्मारक बांधता येईल अशी परिस्थिती शिवसेनेवर यावी. याच्यापेक्षा उद्योग काय? तर ती लोक तुमच्यासाठी काय करतात? एवढा मोठा सोपा विचार तुम्ही करा. टीका करण्यासारखं